नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 1 मार्चच्या भागामध्ये आता विक्रम आणि मानिनी तिथं आल्यानंतर हे जीवा आणि पार्थ लगेचच त्यांना आपल्या शेजारी बसवून घेतात. आणि जीवा तर विचारतो, आता मला सांगा कसली बेट लावली होती? तर विक्रम म्हणतो, काय नाही रे, अरे तुझी आई म्हणत होती की मुलातच झोपली असतील. तर मानिनी सुद्धा म्हणते, हो मला असं वाटलं होतं की एव्हाना तर तुम्ही झोपला असाल ना दमून थकून. तर विक्रम म्हणतो, "अगं असं का करतेस मानिनी? अगं आता तर उलट ना जागण्याचे आणि रात्र जागवण्याचे दिवस आहेत." तर विक्रम तर हसूच लागतो आणि जीवासुद्धा हसू लागतो. म्हणतो, "अहो काय काय बोलताय काय हे?" तर मानिनी म्हणते, "अहो पण उद्या संगीत आहे ना आणि हे जर झोपले नाहीत तर डोळे असे मोठे-मोठे दिसतील, घाणेरडे दिसाल तुम्हीच." आणि ती विचारते, "पण ठीक आहे, तुम्ही काय करताय चौघे आत्ता?" तर जेव्हा म्हणतो, "अगं म्हणजे काय? अगं तसं नाही गं, आम्ही म्हणजे ते आपल्या नॉर्मल गप्पा मारत होतो, बाकी काही सुद्धा नाही." तर मानिनी म्हणते, "अरे पण लग्न झाल्यानंतर हव्या तेवढ्या गप्पा मार ना, त्यावेळी कोण अडवणार आहे तुम्हाला?" तर विक्रम म्हणतो, "अगं मानिनी तू काय बोलतेस हे? अगं लग्न झाल्यानंतर गप्पा मारण्यात कशाला वेळ घालवतील ते?" असं म्हटल्यानंतर या सगळ्यांना धक्काच बसतो. नाही म्हणजे तुम्ही बायकाच नाही का आता लग्न झाल्यानंतर मुलांना म्हणता, "चला, चला आता लवकर बरं गुड न्यूज द्या, गुड न्यूज द्या." असं म्हटल्यानंतर या दोघी तर लाजूच लागतात. काव्यासुद्धा लाजू लागते आणि नंदिनीसुद्धा लाजत असते. तर जीवा विक्रमला म्हणत असतो, "अहो काय बाबा काय, काय चाललंय काय तुमचं?" तर विक्रम परत पुढे म्हणतो, "अगं पेपर न लिहिता रिझल्ट कसा येईल मानिनी?" तर मानिनी विक्रमला आता गप्प बसवते. म्हणते, "अहो बास करा, बास करा. पुरे आता तुमचं." आणि मुलांना म्हणते, "चला रे मुलांनो तुम्ही झोपा बरं आता." तर पार्थ लगेचच काव्याला म्हणतो, "हो, हो. चला, चला. आपापल्या आपल्या खोलीत जाऊया. चला, चला." तर मानिनी म्हणते, "आपापल्या खोलीत." पार्थ आणि जीवा तुम्ही आपल्या आपल्या खोलीत जावा. तर विक्रमसुद्धा म्हणतो, "आपापल्या खोलीत चला." कळते का आपापल्या खोलीत म्हटल्यानंतर? तर जीवासुद्धा म्हणतो, "हो, हो. आपापल्या खोलीतच चाललोय." असं म्हणून हे आता चौघेसुद्धा उठतात. आणि पार्थ तर सारखं काव्याला बाय, 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 बाय करत असतो. आणि विक्रम म्हणतो, "चला, चला लवकर आता सकाळी लवकर उठायचंय चला." असं म्हणून त्या दोघांना आता पाठवून देतो. आणि या दोघीसुद्धा आता तिथून निघून जातात. आणि पोरं निघून गेल्यानंतर तो मानिनीला म्हणतो, "पोरं ना जागरणाच्या बाबतीत तुझ्यावर गेलीत हां." तर मानिनी थोडीशी इमोशनल होते आणि विचारते, "अहो उद्या संगीत आहे, परवा लग्न, सगळं काही सुरळीत पार पडेल ना?" तर विक्रम म्हणतो, "अगं मानिनी आपण निगेटिव्ह नको ना बोलूयात. अगं सगळं काही चांगलंच पार पडणार आहे, असंच बोलूयात आपण." आणि म्हणतो, "बरं चल ना आता. अगं आपल्याला परत बोलताना जर मुलांनी बघितलं ना तर म्हणतील, 'अहो लवबर्ड्स चला तुमचा रोमान्स बास करा आता झोपा चला.'" असं म्हटल्यानंतर मानिनी म्हणते, "हो, हो. चला, चला." असं म्हणून आता हे दोघेसुद्धा तिथून निघून जातात. आणि रम्या तर अजून ते सगळं काही ऐकत तिथं बसलेलीच, उभारलेलीच असते. आणि हे सगळे गेल्यानंतर तिथं ती येते. जिथे हे सर्वजण चौघेजण बसलेले असतात, तिथं येते आणि ती आता तिथे बसते. आणि तिने तर टेबलच्या खाली चक्क मायक्रोफोन लपवलेला असतो या सगळ्यांचं बोलणं ऐकण्यासाठी. आणि आता ती तिचा मायक्रोफोन काढून घेते आणि त्यानंतर वेड्यासारखी ती बॅटरी घेऊन स्टेजवरतीच जाते. आणि स्टेजवरती जाऊन एकटीच वेड्यासारखं गाणं म्हणू लागते, जपून 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 पुढे धोका आहे. आणि बॅटरी वगैरे स्वतःच्या तोंडावरती पाडत असते. एकदम भयानकच दिसत असते मित्रांनो ती. आणि आता मित्रांनो दुसऱ्या दिवशी सकाळी छान असा आता संगीतचा कार्यक्रम सुरू होणार असतो. आणि तेव्हा सर्वजण असे छान नटून-थटून आलेले असतात. सगळं स्टेज वगैरे एकदम छान सजवलेलं असतं. आणि तिथे आता युग असतो आणि तो अँकरिंग करत असतो. आणि तो सगळ्यांचं स्वागत करतो. म्हणतो, "तर सगळ्यांचं खूप खूप स्वागत, मनापासून स्वागत." तर आज काय संगीत आहे. कोणाचं संगीत आहे? अहो तर काय आमच्या पार्थदादाचं, जीवादादाचं, नंदिनी वहिनीचं आणि काव्या वहिनीचं संगीत आहे. तर आता सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून संगीत सोहळ्याचं स्वागत करायचं आहे. असं त्यांनी म्हटल्यानंतर आता या दोन्हीसुद्धा जोड्या छान अशा नटून तिथं एंट्री घेतात. पार्थ आणि काव्या एकमेकाच्या हातात हात घालून येतात आणि जीवा आणि नंदिनीसुद्धा एकमेकाच्या हातामध्ये हात घालून तिथं येतात. आणि ते आल्यानंतर आता सर्वजण जोरजोराने टाळ्या वाजवत असतात. आणि आता या दोन्हीसुद्धा जोड्या येऊन पुढे बसतात. तर युग आता पुढे कंटिन्यू करतो. म्हणतो, "तर आज आहे तुमचा संगीत सोहळा. पण या आजच्या संगीत सोहळ्यामध्ये तुम्हाला आता असे भन्नाट असे सरप्राइजेस आहेत. सो वेट अँड वॉच." आणि असं तो म्हणत असताना इतक्यातच स्टेजवरचे वगैरे लाईट्स जातात. तर युग म्हणतो, "अरे यार लाईट्स गेल्या, आता संगीत कसं होणार? अरे दादा अरे लाईट लाव." आणि इतक्यातच तिथे एक फोकस पडतो आणि तिथे मित्रांनो चक्क कान्हा येतो.
आणि तो म्हणतो जिथे कान्हा असतो तिथे अंधार फार काळ टिकूच शकत नाही. आणि त्याने मागे वळून बघितल्यानंतर सर्वजण टाळ्या वाजवू लागतात. आणि तो येऊन युगच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि असा समोरून हात फिरवतो तर सगळ्या लाईट्स परत येतात आणि तेव्हा सर्वजण परत जोरजोराने टाळ्या वाजवू लागतात. तर कान्हा परत युगला म्हणतो, म्हणालो होतो ना कान्हा असताना अंधार फार काळ टिकूच शकत नाही. तर युग आता परत आपला हात पुढे करतो आणि म्हणत असतो बोलत असतो तर आणि त्याच्या हातामधून तर माईकच गायब झालेला असतो. आणि तो म्हणतो अरे माझा माईक कुठे गेला, माईक कसा काय गायब झाला. तर तेव्हा कान्हा म्हणतो कसा आहे जेनजी पुत्रा, जिथे कान्हा आहे तिथे तर चोरी होणारच ना. कान्हा जिथे असतो तिथे लोणी चोरी होतं, कान्हा जिथे असतो तिथे दही चोरी होतं आणि कान्हा जिथे असतो ना तिथे कधी कधी माईक पण चोरी होतो. असं म्हणून आपल्या खिशातून तो माईक बाहेर काढतो आणि तेव्हा परत सर्वजण टाळ्या वाजवू लागतात. आणि कान्हा तर पुढे म्हणतो ठीक आहे आता इथून पुढची सूत्र मी हाती घेतो, तोपर्यंत तू जा भांग पाडून ये. तर तेव्हा युग म्हणतो मी अरे भांग, आणि पार्थला म्हणतो तुझा मित्र आहे ना, मग बरोबर आहे बरोबर आहे असं म्हणून तो आता स्टेजवरून खाली उतरतो आणि म्हणतो कान्हाजी करा करा सुरू करा असं म्हणून तो जाऊन परत प्रेक्षकांच्यात जाऊन बसतो. आणि कान्हा आता बोलायचा प्रयत्न करत असतो तर माईकमधून आवाजच जात नाही आणि तो म्हणतो अरे माईकला काय झालं, माईक का बंद आहे. इतक्यातच मित्रांनो आता सखी स्टेजवरती एंट्री घेते आणि म्हणते माईक कसा चालेल, बॅटरी तर माझ्याकडे आहेत. आणि ते बघितल्यानंतर आता सर्वजण परत टाळ्या वाजवू लागतात. आणि सखी म्हणते हाय मी सखी आहे आणि आज ना मी माझ्या नवऱ्याच्या पावलावरती पाऊल ठेवलेलं आहे, त्याने माईक चोरला आणि मी बॅटरी चोरली. तर तेव्हा इकडून काव्या ओरडते कमाल कमाल एक नंबर सखी. तर कान्हा आता सखीला चिडवू लागतो, म्हणतो कौतुक करतायत तुमचं आणि लहान मुलींचं सगळ्यांना कौतुक असतंच ना. तर सखी त्याच्यावरती चिडतेच, म्हणते अरे हाफ चड्डी जास्त बोलू नकोस हा. आणि असं तिने म्हटल्यानंतर इकडे तर प्रेक्षकांच्यात सर्वजण जोरजोरात हसू लागतात. तर कान्हा आता सखीला हळू आवाजात म्हणतो सगळ्यांच्या समोर हाफ चड्डी असं म्हणू नका प्लीज. तर सखी जोरानेच ओरडते मी म्हणणार हाफ चड्डी हाफ चड्डी हाफ चड्डी. आणि तेव्हा प्रेक्षकांच्यात तर सर्वजण परत मोठ्याने हसू लागतात आणि हाफ चड्डी म्हणून त्याला चिडवू लागतात. तर कान्हा म्हणतो पार्थ जीवा यार अरे तुम्ही तरी सांगा. तर सखी म्हणते अरे ते काय बोलणार आहेत, त्यांच्या बायकांना त्यांना असंच काहीतरी नावाने हाक मारतात. तर तेव्हा पार्थ आणि जीवा त्यांना तिला ओरडू लागतात अगं हे काही बोलू नकोस. तर कान्हा म्हणतो असंच काहीतरी नाही, नेमकं कुठल्या नावाने हाक मारतात मला सांगा बरं. असं हे बोलत असताना इतक्यातच ऊर्जा आणि शौर्य सुद्धा तिथं स्टेजवरती येतात आणि ते म्हणतात मिस्टर पसारेवाला आणि आर्किटेक्ट बोका. असं म्हटल्यानंतर हे सर्व प्रेक्षक परत टाळ्या वाजवू लागतात आणि दंगा करू लागतात. तर ऊर्जा म्हणते बरं आता स्टेजवरती ऊर्जा शौर्य आले तर कान्हा सखी तुम्ही थोडंसं साईडला व्हा. तर सखी म्हणते हो हो एक मिनिट आम्ही कशाला बाजूला होऊ आणि पुढे पुढे करायला, हे काय कोर्ट वाटते का तुम्हाला. तर तेव्हा शौर्य म्हणतो ओ मॅडम काय बोलताय तुम्ही, कोर्ट स्वतः घाबरताय ऊर्जा शिंदेला. कोर्टात ऊर्जा शिंदेसोबत नाद करायचा नाही आणि कोर्टाबाहेर वाद करायचा नाही. असं म्हटल्यानंतर परत इकडे सगळे प्रेक्षक टाळ्या वाजवू लागतात. तर कान्हा म्हणतो बालिशपणा आहे, निव्वळ बालिशपणा आहे, लहान आहेत ना ते. आणि त्या दोघांना विचारतो लग्न झालंय का तुमचं. तर तेव्हा शौर्य म्हणतो अरे म्हणजे काय होईल की एवढं काय त्यात, असं म्हणून तो ऊर्जाच्या खांद्यावरती हात ठेवत असतो. तर ऊर्जा तर त्याला हात ठेवूच देत नाही आणि म्हणते नाही नाही लग्न वगैरे काय झालेलं नाहीये. तर इकडे आता कान्हा आणि सखी जोरजोरात हसू लागतात आणि कान्हा म्हणतो भांडतोय माझ्याशी बायकोची बाजू घेऊन. आणि पार्थ आणि जीवाला म्हणतो पार्थ जीवा तुम्हाला काहीतरी टिप्स द्यायचे आहेत का त्याला, म्हणजे तो लग्नाच्या आधीच बायकोची बाजू घेऊन भांडतोय. तर जीवा म्हणतो अरे काय आहे ना लग्न झाल्यानंतर बायकोच्या बाजूने नाही. तर पार्थ म्हणतो अरे बायकोच्या सोबत भांडतात. तर इकडे नंदिनी आणि काव्या तर पार्थ आणि जीवाला काव्याला रागारागानेच बघू लागतात. तर तेव्हा सगळे प्रेक्षक परत हसत असतात. तर आता ऊर्जा म्हणते बरं बरं चला चला आता आता आपल्या आपल्या भांडणाचे सूर पुरे. तर शौर्य सुद्धा म्हणतो हो हो चला आता संगीत मैफिलीला सुरुवात करूया. आणि म्हणतो ॲडव्होकेट ऊर्जा चला आपण निघूयात का, ज्यांची लग्न झालेत त्यांच्याकडे सगळी सूत्र सोपवूयात आणि आपण निघूयात. असं म्हणून तेच दोघे स्टेजवरून खाली उतरतात. तर आता कान्हा हॅलो हॅलो असं माईकवरती म्हणत असतो. तर सखी म्हणते येतोय येतोय. तर कान्हा विचारतो काय येतोय. तर सखी म्हणते आवाज येतोय आवाज. तर कान्हा आता बोलू लागतो, म्हणतो तर मंडळी देशमुखांच्या मुलांचं आणि मोहितेंच्या मुलींचं उद्या लग्न पार पडणार आहे. तर हे कोणामुळे शक्य होते, तर मला असं वाटतं की ते त्यांच्या आईवडिलांच्यामुळे शक्य होतंय. त्यांच्या आईवडिलांनी त्यांचं पालनपोषण केलं
त्यांना लहानाचं मोठं केलं, त्यांना चांगलं शिक्षण दिलं. एवढंच नाही तर अगदी त्यांची लंगोट सुद्धा धुतलीत असं म्हणत असतानाही सगळेजण दंगाच करू लागतात. तर जीवा म्हणतो, अरे बापरे, काय आहे हा? तर तेव्हा सखी त्याच्या हातातून माईकच काढून घेते आणि म्हणते, अरे अरे बास बास, तू काय कानायस म्हणून सगळं काही अख्खं महाभारत सांगणार आहेस का? अरे आपण ज्यासाठी इथे जमलोय त्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात ना. अरे संगीत सेरेमनीला सुरुवात करूयात. आणि म्हणते, तर मंडळी या संगीत सोहळ्याची सुरुवात करूया आई वडिलांच्या परफॉर्मन्सनी. आणि असं तिने म्हटल्यानंतर हे जीवा आणि पार्थ वगैरे जे असतात ते सगळे मागे वळून या दोघांच्याकडे बघू लागतात. तर सखी म्हणते, मुलींचे आई वडील येतात एक क्यूट आणि ऐतिहासिक गाणं घेऊन. आणि आता हे सगळेजण मोठ्याने टाळ्या वाजवू लागतात आणि पार्थ तर उठून धनंजयला हँडशेकच करतो आणि गळाभेट सुद्धा करतो. तर तेव्हा आता कान्हा परत माईक आपल्याकडे घेतो आणि म्हणतो, तर तालियों के बीच स्वागत करते हैं अपने तैयब अली उर्फ धनंजय मोहिते और उनकी बेगम शारदा मोहिते जी, जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. असं म्हटल्यानंतर सर्वजण दंगाच करू लागतात आणि जोरदार टाळ्या वाजवत असतात. आणि धनंजय आणि शारदा उठून उभे राहतात आणि आलो आलो आम्ही स्टेजवरती आलोच असं म्हणून ते आता परफॉर्मन्स करायसाठी स्टेजवरती येतात. आणि तेव्हा आता धनंजय जाऊन स्टेजवरती चांगलं असं राजा महाराजांच्या खुर्चीवरती बसतो, म्हणजे तय्यब अली सारखं तो एकदम पोज घेऊन बसलेला असतो आणि मिशा वगैरे पिळत असतो. आणि तेव्हा ते जुन्या काळातलं गाणं सुद्धा चालू होतं, उंच वनातली सुंदर राणी. आणि तेव्हा सर्वजण छान एन्जॉय करू लागतात. तेव्हा मस्तपैकी धनंजय सुद्धा छान ॲक्टिंग करत असतो. आणि ज्यावेळेस फिमेल व्हॉइस येतो तर तेव्हा त्या खुर्चीच्या मागून शारदा बाहेर येते आणि ती सुद्धा छान असं ओल्ड टाईप डान्स वगैरे करू लागते आणि ती धनंजयच्या गोल गोल फिरत असते. आणि त्यानंतर धनंजयला सुद्धा हात देऊन उठवून उभी करते आणि दोघेजण मिळून जोडीने आता डान्स करू लागतात. पण मित्रांनो, मस्त मस्त हे दोघे सुद्धा एकदम छान सुंदर डान्स करतायत. आणि तेव्हाच या दोघांचा सुद्धा डान्स पूर्ण झाल्या सर्वजण छान असे जोराने उठून उभे राहतात आणि एकदम जोरात दंगा करून त्यांना ॲप्रिशिएशन देऊ लागतात. आणि स्टेजवरून खाली आल्यानंतर जीवा तर धनंजयला मिठीच मारतो आणि विक्रम सुद्धा त्यानंतर धनंजयला मिठी मारतो. आणि इकडे नंदिनी सुद्धा जाऊन शारदाला मिठी मारते आणि त्यानंतर काव्य सुद्धा पुढे येऊन धनंजयला मिठी मारते. आणि सगळे एकदम जबरदस्त खुश असतात मित्रांनो, कारण या दोघांनी परफॉर्मन्सच तेवढा मस्त दिलेला असतो. तर आता धनंजय म्हणतो, बरं शारदा राणी बसा बसा असं म्हटल्यानंतर परत सर्वजण हसू लागतात. त्यानंतर आता शौर्य माईक घेऊन स्टेजवरती परत येतो आणि म्हणतो, वा वा, जोरदार टाळ्या, काय परफॉर्मन्स आहे. आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असेलच ना की सखी आणि कान्हा कुठे आहेत. तर तेव्हा सर्व प्रेक्षक हो हो असं म्हणू लागतात. तर शौर्य म्हणतो, तर ते ना इथे पाठीमागे भांडत बसलेत. मॅरिड कपल्स यार, उफ, नुसतं भांडतात. अरे माणसाने ना प्रेम केलं पाहिजे. प्रेम प्रेम ही भावनाच निराळी आहे. अरे प्रेमाचं महत्त्व मी तुम्हाला सांगतो की प्रेम ना ही अशी गोष्ट आहे. असं तो बोलत असताना मागून ऊर्जा येते आणि त्याच्या पाठीवर धपाटाच मारते आणि म्हणते, गप्प बस रे तू. जिथे तिथे प्रेम प्रेम प्रेम. हे बघ, त्यांचं लग्न झालेलं आहे आणि लग्नानंतरचं प्रेम त्यांचं झालेलं आहे. हे बघ, आपण पार्थ, काव्या आणि जीवा नंदिनी यांच्या संगीत सोहळ्याला आलेलो आहे का नाही. मग तू परफॉर्मन्सबद्दल बोल ना. तर तेव्हा शौर्य म्हणतो, हो हो बोलतो ना मी, क्या क्या बात आहे, काय कमाल परफॉर्मन्स केलेला आहे. म्हणजे मुलीकडच्याने एक्सपेक्टेशन्स एकदम हाय करून ठेवलेले आहेत. तर ऊर्जा म्हणते, अरे मी तुला सांगते शौर्य, मुलीकडचे तर एकदम बेस्टच आहेत, पण मुलाकडचे पण काही कमी नाही येतात. आणि पुढं म्हणते, तर मंडळी हा परफॉर्मन्स पुढे सादर करण्यासाठी देशमुखांच्याकडून एक पॉवरफुल कपल येत आहे, म्हणजे विकी आणि मनू येत आहेत. असं तिने सांगितल्यानंतर सगळेजण दंगाच करू लागतात आणि पार्थ आणि काव्य तर मागे बघून त्यांना चिडवत सुद्धा असतात. तर तेव्हा आता शौर्य हळूच ऊर्जाला विचारत असतो, अगं ऊर्जा ऊर्जा, हे कोण आहेत. म्हणजे मला तर फक्त पार्थ, काव्या, जीवानंदिनी, काका काकू एवढेच माहिती आहेत. तर तेव्हा ऊर्जा तर त्याला मारूच लागते आणि कधीतरी व्यवस्थित बोल ना तू. आणि चल मी तुला बॅक स्टेजला सांगते. आणि आत्ताच म्हणालास की नाही की ज्यांची लग्न झालेली आहेत ते बॅक स्टेजला भांडतात आणि तू काय करतोयस, तू फ्रंट स्टेजवरती भांडतोयस माझ्याशी. तर तेव्हा शौर्य म्हणतो, अगं ठीक आहे यार, आत्ता भांडून लग्नानंतर तर होईलच प्रेम यार, असं म्हणून ते आता दोघे स्टेजवरून खाली उतरतात. आणि त्यानंतर आपले विकी आणि मनू म्हणजे विक्रम आणि मानिनी आता स्टेजवरती येत असतात. तर पहिल्यांदा मानिनी छान अशी एंट्री घेते, डान्स करत करतच ती स्टेजवरती येते.
आणि तिने छान असा ठेकासुद्धा धरलेला असतो आणि ती स्टेजवरती येऊन डान्स करत करत विक्रमला शोधत असते. तर इतक्यातच तिच्या मागून विक्रम येतो आणि दोघंसुद्धा मित्रांनो गुम संगतीनं माझ्या तू येशील का या गाण्यावरती छान असं जबरदस्त मस्त असा डान्स करू लागतात. आणि ते डान्स करायला लागल्यानंतर आता सगळेच प्रेक्षक इकडे उठून उभं राहतात आणि त्यांच्यासोबत ठेका धरतात आणि ते सुद्धा जोमाने नाचू लागतात. आणि या दोघांनी मित्रांनो एकदम सुंदर डान्स परफॉर्मन्स केलेला आहे मित्रांनो, बघण्यासारखा आहे. आणि यांचा डान्स परफॉर्मन्स झाल्या झाल्या सगळेजण जोराचा दंगा करू लागतात आणि त्यांना ॲप्रिसिएशन देऊ लागतात. आणि त्यानंतर हे जेव्हा खाली येतात स्टेजवरून तर तेव्हा पार्थ तर लगेचच जाऊन विक्रमला मिठी मारतो आणि त्यानंतर मानिनीला सुद्धा मिठी मारतो. तर जीवासुद्धा लगेच विक्रमला मिठी मारतो आणि हे सगळे जबरदस्त खुश असतात मित्रांनो. आणि इतक्यातच आता इकडून ऊर्जा आणि सखी स्टेजवरती येतात. तर ऊर्जा म्हणते, क्या बात आहे, क्या बात आहे काका काकू, उफ कसले क्यूट दिसत होतात तुम्ही. आणि तुमच्या दोघांना आमच्या दोघींच्याकडून फ्लाइंग किस असं म्हणून त्या दोघांना सुद्धा ह्या दोघी फ्लाइंग किस देतात. तर सखी म्हणू लागते, पण खरंच सांगते ऊर्जा, काकींनी जो काही ठुमका मारलाय ना, हा हा जाम आवडलाय मला. आणि असं ती म्हणत असताना आता विक्रम तर मानिनीला चिडवतच असतो. तर ऊर्जा म्हणते, सखी पण एकूणच काय, मुलींना मुलांच्यापेक्षा जरा जास्तच वरचढ असतात. म्हणजे बघ ना, डान्स असू देत, अभ्यास असू देत. आणि काव्याला विचारते, हो का नाही काव्या. तर तेव्हा काव्य तर कमालच कमालच असं म्हणतच असते. तर तेव्हा पार्थ म्हणतो, जवाब हा आहे की बॉईज सॉलिड असतात, बोल छोटे. तर जेव्हा म्हणतो, हो हो ते अभ्यासाचं असू देत, पण इथं जमलेली सगळीच पोरांना सॉलिड नसतात. आणि विक्रम म्हणतो, काय बाबा बरोबर आहे की नाही. तर विक्रम उठूनच उभा राहतो, थांब थांब मी तुला आता सोलोच करून दाखवतो. आणि तेव्हा सगळेजण त्याला परत खाली बसायला सांगतात आणि मोठ्याने हसत असतात. तर ऊर्जा म्हणते, ठीक आहे, जर सगळ्यांचं म्हणणं तेच असेल तर क्या बोलती पब्लिक, पुढचा डान्स झाला पाहिजे का नाही. तर सखी म्हणते, जर प्रेझेंटिंग बॉईज स्पेशल कान्हा शौर्य आणि युगचा परफॉर्मन्स. आणि तेव्हा आता इकडे युग उठून जातो स्टेजवरती आणि स्टेजवरती जात जात तो डान्स करत असतो आणि ते गाणं असतं, आलिया वरात आलिया गावात अजब वरात. आणि त्यानंतर शौर्यसुद्धा डान्स करत येतो आणि मागून कान्हासुद्धा आता डान्स करत स्टेजवरती येतो. आणि काय परफॉर्मन्स केलेला आहे मित्रांनो या तिघांनी मिळून. आवाज वाढव डीजे, तुझ्या आईची शपथ आहे, मस्त एकदम जबरदस्त डान्स परफॉर्मन्स केलेला आहे या तिघांनी सुद्धा. आणि ऑब्व्हियसली या तिघांच्या सोबत सगळ्या प्रेक्षकांनी सुद्धा मस्त ठेका धरलेला असतो. आणि यांचा परफॉर्मन्स तर झाल्यानंतर सगळेजण एवढ्या जोरात दंगा करून उठून उभे राहतात आणि जोराने त्यांना ॲप्रिसिएशन करू लागतात. आणि यांचा सगळा इकडे दंगा चालू असतो, पण इकडे रम्या तर एकटीच एकदम छान जबरदस्त अशी नटत असते. आणि वसू तिथं आल्यानंतर तिला विचारते, काय एवढी का नटत आहेस तू, आता काय पार्थच्या संगीतमध्ये पण जाणार आहेस. म्हणजे रम्या तर तिला न सांगताच सगळं काही करत असते. तर रम्या म्हणते, फक्त जाणारच नाही तर डान्ससुद्धा करणार आहे मी. तर वसू तिला विचारते, अगं रम्या, पण हे सगळं करताना तुला त्रास नाही आहे का होत. अगं का करतेस तू बाळा, जरा तरी सांग ना मला. तर रम्या तिला उठून विचारते, काय झालंय आई. तर तेव्हा वसू तिला सांगत असते, हे बघ रम्या, काही दिवसांच्यापासून बघते मी तुला, वरवर जरी तू शांत दिसत असलीस ना तरी सुद्धा तुझ्या मनात नक्कीच काहीतरी चाललंय. काय चाललंय सांग ना जरा मला. तर रम्या तिला सांगू लागते, आई हे बघ, अगं माझी काळजी करू नकोस. अगं माझा असा ना खूप मोठा लॉंग टर्म प्लॅन आहे. आणि मी काय म्हणते, माझी काळजी करण्यापेक्षा आपण आज संगीतमध्ये एकत्र डान्स करूयात का. तर असं तिने म्हटल्यानंतर वसूला धक्काच बसतो. तर रम्या म्हणते, हो अगं मस्त मज्जा येईल. म्हणजे बघ ना, जेव्हा माझ्या लग्नाचं संगीत असेल तेव्हा आपण एकत्र डान्स करू शकणार नाहीये, हो ना. मग आपण आज चान्स घेऊयात ना, आज आपण एकत्र डान्स करूयात चल. तर वसू म्हणते, एकत्र डान्स करायचा, अगं वेळ लागले का, आपला डान्स ठरलाय तरी का, गाणं तरी ठरलंय का. तर रम्या म्हणते, तू काळजी करू नकोस, तू माझ्या स्टेप्स बघून फॉलो कर फक्त, गाणं मी ठरवलेलं आहे, लवकर ये असं म्हणून ती पुढं निघूनच जाते. तर वसूला तर जाम टेन्शन येतं आणि म्हणते, अरे देवा, आता हिने कुठलं गाणं ठरवलं असेल. आणि मित्रांनो, आजचा भाग आता इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता मित्रांनो, पार्थ आणि काव्या हे दोघे सुद्धा स्टेजवरती येतात संगीतासाठी आणि दोघे सुद्धा एकदम छान डान्स करत असतात. आणि तेव्हाच आता जीवा आणि नंदिनी सुद्धा स्टेजवरती आलेले असतात आणि ते सुद्धा डान्स परफॉर्मन्स करत असतात. आणि यांचं गाणं असतं मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम. आणि यांचा तर मित्रांनो डान्स परफॉर्मन्स अप्रतिम दाखवलेला आहे त्यांनी.
तर मित्रांनो, आजच्या पुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.